आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे। वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव दोघेही राहणार मानोरी, तालुका राहुरी असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे। सदर घटनेमुळे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वकील संरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी नवी मुंबईतील वकील यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध करत आंदोलन केले। सदर घटनेमुळे समस्त वकील वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नवी मुंबईमध्ये वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध करत आंदोलन करून वकील संरक्षण विधेयक मंजूर करावे अशी मागणी अजिंक्य गव्हाणे व ज्ञानेश्वर कावळे यांनी केली। वकिलांवरील भ्याड हल्ल्याचे सत्र सुरू असतानाच आता वकिलांच्या हत्या देखील सुरू झाल्या आहेत। आज डॉक्टर पत्रकारांना संरक्षण आहे, पण वकील हा न्याय व्यवस्थेचा भाग असून त्यांना संरक्षण का नाही? त्यामुळे वकील संरक्षण कायदा हा लवकरात लवकर पारित करून समस्त वकील वर्गाला न्याय द्यावा अशी मागणी ॲडव्होकेट प्रतीक मिश्रा यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी कासिम अली सय्यद, नवी मुंबई। नगर जिल्ह्यामधील राहुरी येथे वकील दाम्पत्य राजाराम आढाव व त्यांची सौभाग्यवती सौ मनीषा आढाव यांचं अपहरण करून खंडणीकरिता त्यांची निर्गुण हत्या केली। त्या निर्गुण हत्याच्या निषेधार्थ आज आम्ही नवी मुंबईतील सर्व वकील बंधू आणि भगिनी उत्स्फूर्तपणे निषेधार्थ आम्ही इथे उभा आहोत आणि एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत। आजपर्यंत अनेक वकिलांवर भ्याड हल्ले झालेत, पण ते भ्याड हल्ले कुठे थांबत नाहीत। आज यांची एवढी मजाल वाढली की त्यांनी डायरेक्ट हत्यापर्यंत वाढले। आज डॉक्टरांना संरक्षण आहे, पत्रकारांना संरक्षण आहे आणि वकील हा न्यायव्यवस्थेमधला एक पार्ट असून आम्हाला संरक्षण का नाही? आजपर्यंत आम्ही मागच्या वेळी तर आझाद मैदानाला पण आम्ही उपोषण केलं होतं। आमची फक्त या ठिकाणी एकच मागणी आहे की जी निर्गुण हत्या झालेली आहे त्या आरोपींना तर पकडलेलं आहे, परंतु त्या घटनेची CID चौकशी होणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आज आमचे महाराष्ट्र बार काउन्सिलचे उपाध्यक्ष श्री उदयजी वारुंजीकर तेही आज राहुरीमध्ये गेलेले आहेत। राहुरीचे जिल्ह्याचे पूर्ण अध्यक्ष गलगुले साहेब त्यांच्याशी पण आज आमचं बोलणं झालं आहे। त्यांनी अख्ख्या जिल्ह्यातील बारचं कामकाज आज बंद केलेलं आहे आणि आज आम्ही पूर्ण वकिलांतर्फे पुन्हा एक मागणी करतोय की वकील संरक्षण कायदा हा पारित होऊन लवकरात लवकर झाला पाहिजे, कारण की इतर राज्यांमध्ये तो वकील संरक्षण कायदा मान्य केलेला आहे, एक्झिक्यूट पण आहे, पण महाराष्ट्रात का? प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र पुढे असतो। मग ह्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र पाठी का आहे? कारण की आज वकिलांवर जर हल्ले होत आहेत तर वकील शेवटी न्याय कोणाकडे मागणार? आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये पण गेलोय, पण पोलिसांना पण आज सामाजिक बांधिलकी राहिले की नाही हे माहीत नाही, कारण की आज राहुरीची घटना ही निंदनीय आहे, महाराष्ट्राला कायम असणारी आहे। म्हणून आम्ही आज पूर्ण एकत्र निषेध करतोय आणि हा निषेध म्हणून आम्ही सकाळपासून 9 वाजल्यापासून इथे बसलेलो आहे। काही पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कणही आम्ही अजून घेतलेले नाही। 5 नंतर आम्ही हे उपोषण सोडणार आहे। आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवेदन देणार आहोत, आम्ही सरकारला पुन्हा एकदा सांगतोय कुठे कुठे निवेदन देणार आहोत? आम्ही कलेक्टरला आम्ही निवेदन देणार आहोत, महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहसचिव आणि न्याय विभागालाही आम्ही निवेदन देणार आहोत। कारण की बघा, मागच्या वेळी अंटॉप हिलला पण ही घटना झाली होती की वकिलांना, लेडी वकिलाला आणि वकिलाला खेचत मारहाण केली, तरीही त्याच्यावर काय ॲक्शन झाली? म्हणून आज आम्ही ही जरी आमची चिंगारी असेल, आज लोक बोलत असेल कमी लोकसंख्या आहे, लोकसंख्या कमी नाही, हा आमचा उठाव आहे आणि हा उठाव एक दिवस मोठा होऊन जास्तीत जास्त सदर बारमध्ये आम्ही सांगून वकील संरक्षण कायदा पारित होईल, हेच आमचं यश असणार आहे। वकील एकजुटीचा